नागरिकांच्या इज ऑफ लिव्हिंगसाठी शहरी परिवहन सेवेत आमुलाग्र बदल करावेत, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. मुंबईतील धार्मिक स्थळांवर महापालिकेची स्वच्छता मोहीम 28 एप्रिल ते 9 मेच्या दरम्यान स्वच्छता मोहीम सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत केली जाणार स्वच्छता. अमरावतीमध्ये तापमानाचा पारा 44 अंशांवर, त्यामुळे दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत ट्रॅफिक सिग्नल बंद. शहरात प्रचंड तापमानात वाढ झाल्यानं निर्णय. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पालघर पोलीस अलर्ट मोडमध्ये. पालघरमधील सागरी सीमेवर पालघर पोलिसांची करडी नजर. समुद्र किनाऱ्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी. पहलगाम हल्ल्यानंतर गडचिरोलीमध्ये संतापाची लाट. राजकारण बाजूला ठेवून कारवाई करा, गडचिरोलीतील नागरिकांची सरकारकडे मागणी. उन्हाच्या तडाख्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली असल्यानं दर वाढले. लिंबाचे दर सध्या 130 रुपये किलो, तर गवारचे दर गगनाला भिडले. अमरावतीमधील प्रयोगशील शेतकऱ्यांचा शेतीच्या बांधावर जाऊन होणार सन्मान. शेतकरी नेते प्रकाश साबळेंची माहिती. साताऱ्यातील तडवळे गावातील भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. यात्रेमध्ये भक्तांच्या साक्षीनं मंदिरात नव्या चांदीच्या प्रभावळीचं करण्यात आलं लोकार्पण. शेती महामंडळाच्या 22,000 कर्मचाऱ्यांना भाड्याकडून घरे देणार. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. घरफोडी करणाऱ्या 3 सावत्र भावांना अटक. कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. आरोपी भावांवर चोरीसह घरफोडीचे तब्बल 32 गुन्हे दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.